नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होणारी पारंपरिक बटाट्याची रस्साभाजी बनवणार आहोत। ही चविष्ट आणि मसालेदार महाराष्ट्रीयन रेसिपी पोळी, भाकरी, पुरी किंवा भातासोबत खूप छान लागते। घरातील उपलब्ध साहित्य वापरून ही भाजी बनवता येते। तुम्ही ही भाजी नक्की बनवून बघा। याकरता काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे आपल्याला बटाट्याची भाजी करण्याकरता बटाटे घेतले आपण 4, त्याचे सालं काढून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे। आणि असे आपण याचे असे गोलाकाराचे फोडी चिरून घेतलेले आहे। तुम्ही इथे कोणत्याही आकारामध्ये फोडी चिरून घेऊ शकता। तुम्ही सालासकट सुद्धा बटाटे वापरू शकता किंवा याचे साल काढून सुद्धा आपण बटाटे वापरू शकता। आणि याला असं पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि इथे आपल्याला वाटण्याकरता काही साहित्य लागणार आहे। इथे आपण टमाटर, कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि इथे आपल्याला लसूण, आलं आणि खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे। सोप आणि धणे घेतले आहे अख्खे। याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे आपण वाटण तयार करून घेणार आहोत। इथे आपण मिक्सरचं जार घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण कांदे घालून घ्यायचे आहे आणि टमाटर घालून घ्यायचे आहे। टमाटरच्या अशा 2 फोडी करून घ्यायचे आहे। आणि इथे आपण कोथिंबीर सुद्धा घालून घेणार आहोत। हे सगळे साहित्य आपण धुवून घेतलेले आहे। आणि इथे आपण आलं लसूण घालून घ्यायचं आहे। इथे मी खोबऱ्याचे तुकडे सुद्धा घालणार आहे आणि आलं लसूण घालून घ्यायचं आहे। इथे आपण आलं लसूण टाकून दिलेलं आहे जारमध्ये। आणि धणे आणि बडीशोप हे सुद्धा घालून घ्यायचं आहे। बडीशोपनी भाजीला खूप छान चव येते, म्हणून बडीशोप नक्की घालायची आहे। आणि यामध्ये आपण किंचित पाणी घालून हे आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे। इथे मी पाणी घातलेलं आहे। आता आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। इथे बघू शकता आपलं वाटण तयार आहे। कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे। इथे मी 2 पळ्या तेल घालून घेते। तेल थोडंसं नेहमीपेक्षा जास्तच घालायचं आहे। आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता तेल गरम झालेलं आहे। आता याची फोडणी द्यायची आपल्याला भाजीला। इथे आपण मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। मोहरी जिरं छान फुलू द्यायचं आहे। इथे मोहरी जिरं छान फुललेलं आहे। आणि इथे खडे मसाले घालायचे आहे। खडे मसाल्यामध्ये आपण छोटी वेलची, मोठी वेलची, लवंग आणि मिरी घातलेली आहे, कलमी। आणि हे सुद्धा आपल्याला छान 1 मिनिट होऊ द्यायचं आहे। आता इथे आपण यामध्ये वाटण घालून घेणार आहोत। इथे आपण तयार केलेलं वाटण घालून घेतलेलं आहे। आणि याला छान तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। इथे आपण हे छान परतून घेऊया। याला 2-3 मिनिटं लागेल। इथे मी गॅस मीडियम केलेला आहे। आता कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि याला परत छान परतून घ्यायचं आहे। आणि छान तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेऊया। इथे मी छान थोडा वेळ परतून घेते। इथे बघू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि वाटणाला तेल सुटलेलं आहे बाजूला। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। आता हे आपण छान 1 मिनिट परतून घेतलं आहे। आणि इथे आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे। अशी अधेमध्ये कोथिंबीर घातल्याने भाजीची किंवा कोणत्याही पदार्थाची चव छान लागते। आता इथे आपण हळद घालून घेणार आहोत। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे। इथे धने पावडर घालायचं आहे। आणि इथे तुम्ही गोडा मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे, किंवा तुमच्या घरी जो मसाला असेल तो घालायचा आहे। आता हे मसाले आपल्याला छान 1 मिनिट परतून घ्यायचे आहे। जेव्हा आपण हे मसाले वाटणामध्ये परतवतो तेव्हा त्यामधला जो काही स्वाद असतो तो पुन्हा निखळून येतो। त्यामुळे आपल्याला इथे 1 मिनिट असं छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीप्रमाणे। तुम्ही नंतर सुद्धा मीठ घालू शकता। इथे आपण मीठ घातल्यानंतर परतून घेतलेलं आहे। आता मिक्सरचं वाटणाचं पाणी सुद्धा घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाही।
आणि यामध्ये आपण ज्या फोडी चिरून ठेवल्या होत्या बटाट्याच्या त्या घालायच्या आहे। इथे आपण बटाट्याच्या फोडी घालून घेणार आहोत आणि हे सुद्धा आपल्याला छान फोडी घातल्यानंतर 1-2 मिनिटं यामध्ये परतून घ्यायचं आहे। इथे मी सगळ्या बटाट्याच्या फोडी घालून घेतल्या आहे आणि हे छान 1-2 मिनिटं मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपण छान असं परतून घेणार आहोत। इथे 1-2 मिनिटं झालेले आहे। आता यावर आपल्याला झाकण ठेवून याला छान शिजवून घ्यायचं आहे। इथे हे बटाटे आपल्याला 80% शिजवून घ्यायचे आहे। इथे बघू शकता आपण थोडा वेळ झालेला आहे, बटाटे शिजवून घेतलेले आहे। बटाटे अजून थोडेसे शिजायचे आहे, याला छान परतून घ्यायचं आहे। असं हे आपल्याला अधेमध्ये परतत बटाटे आपल्याला 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहे। हे बटाटे आपले शिजायचे आहे, आपण परत थोडा वेळ शिजवायला ठेवणार आहोत। यावर परत आपण झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेणार आहोत। हे बटाटे आपले फक्त 50% शिजलेले आहे, याला असंच अधेमध्ये परतत छान शिजवून घ्यायचं आहे। इथे यामध्ये आपल्याला परत थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। असे अधेमध्ये आपल्याला कोथिंबीर घालत भाजी करायची आहे, म्हणजे भाजीला खूप छान चव येते। आता इथे आपण परतून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवून देणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत। इथे बघू शकता आपण पूर्णपणे परतवत बटाटे शिजवून घेतलेले आहे। इथे बघू शकता आपण बटाटे 80% शिजवून घेतलेले आहे। चम्मच घातल्याबरोबर तो बटाटा छान फुटला जातो। आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, जितका रस्सा पाहिजे तेवढं, आणि याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। परत झाकण ठेवून द्यायचं आहे आणि याला कमी गॅस करून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता आपण गॅस कमी करून थोडा वेळ शिजवून घेतली होती भाजी, याला छान तर्री आलेली आहे। अशी ही झणझणीत बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। बघू शकता भाजी पूर्णपणे शिजलेली आहे। अशा तऱ्हेने आपली झणझणीत बटाट्याची रस्स्याची भाजी तयार झालेली आहे। ही भाजी तुम्ही पोळी, भात किंवा पुरी यासोबत खाऊ शकता। खायला खूप टेस्टी वाटते। आपल्याकडे जर पाहुणे आले असेल तर तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। आता यावर आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे। इथे आपण छान हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि अशा तऱ्हेने चविष्ट रस्स्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।